यापेक्षा जास्त शेती आणि यापेक्षा जास्त संपत्ती जर तुमच्या नावावर असेल तर सरकारच्या माध्यमातून आता ती जप्त करून घेतली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता ही तपासणी सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्या नावावर जर शेती असेल तर ती किती एकर शेती इथून पुढे असायला पाहिजे, तसेच तुमच्या नावावर एखादी संपत्ती असेल, जास्त पैसे असतील किंवा एखादा फ्लॅट असेल, मोकळी जागा असेल तर ती नेमकं किती असायला पाहिजे, आता याबद्दल सरकारच्या माध्यमातून कडक नियम लावण्यात आले आहेत। जर सरकारने ठरवून दिलेल्या यापेक्षा जास्त जर शेती किंवा संपत्ती तुमच्या नावावर आढळून आली तर सरकारच्या माध्यमातून त्याला आता जप्ती येणार आहे। पुढच्या महिन्यापासून कडक त्या ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्या नावावर जर शेती असेल किंवा संपत्ती असेल, एखादा दुकान गाळा त्या ठिकाणी तुम्ही नावावर करून घेतला असेल किंवा एखादी जागा असेल तर आता ती किती असली पाहिजे याबद्दल सरकारच्या माध्यमातून लिमिट सांगण्यात आले। त्यामुळे तुमच्या नावावर नेमकं इथून पुढे किती एकर शेती असायला पाहिजे, जागा किती असायला पाहिजे, संपत्ती किती असायला पाहिजे याची सर्व डिटेल्स त्या ठिकाणी नियम आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत। त्यामुळे तुमच्या नावावर कोणती संपत्ती असेल, जागा असेल, शेती असेल तर किती असायला पाहिजे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। जर जास्ती असेल तर सरकारच्या माध्यमातून ती जप्त करण्यात येणार आहेत। सरकारच्या माध्यमातून 5 कडक नियम या ठिकाणी आता लागू करण्यात आले आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी बातमी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी व तुमच्या नावावर एखादी जागा असेल, घर असेल, दुकान असेल, शेती असेल तर सर्वांसाठी आता हे लागू करण्यात येत आहे। इतकी जास्त जर तुमच्या नावावर जर शेती असेल तर ती सरकारच्या माध्यमातून जप्त करून घेतली जाणार आहे। त्यामुळे नेमकं किती आकडा सांगितलाय, नेमकं किती एकर तुमच्या नावावर शेती पाहिजे, किती संपत्ती तुमच्या नावावर पाहिजे याबद्दल सरकारच्या माध्यमातून नवीन कडक असे 5 नियम या ठिकाणी घालण्यात आले आहेत। पुढच्या महिन्यापासून तपासणीला जोरदार कडक अशी त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। ज्या ज्या लोकांची या नियमामध्ये जमीन, संपत्ती, जागा, दुकान, मालमत्ता या ठिकाणी बसणार नाही ती सर्व सरकारच्या माध्यमातून आता जप्त केली जाणार आहे। नेमकं तुमची जमीन किती असायला पाहिजे, किती एकर शेती तुमच्या नावावर असायला पाहिजे, तसेच तुमची संपत्ती किती तुमच्या नावावर असायला पाहिजे याबद्दल सविस्तर अपडेट सरकारच्या माध्यमातून काय आले हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जमिनीवर, संपत्तीवर, जागेवर, फ्लॅटवर सरकारच्या माध्यमातून आता कडक नियमावली जाहीर करण्यात आल्या। यामधील आता बघा सरकारच्या माध्यमातून 5 कडक नियम लावण्यात आले आहेत। यामधील 3 कडक नियम जे आहेत तर त्यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांना, प्रॉपर्टी नावावर असणाऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे आणि शेवटचे 4 नंबर आणि 5 नंबरचे नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत। जर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही आणि जर यापेक्षा तुमच्या नावावर जर संपत्ती जास्त असेल किंवा तुमची जमीन जास्त असेल तर त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्यावर जप्ती केली जाणार आहे। असं कडक नियम या ठिकाणी आता लावण्यात आले आहेत। या नंबरचा म्हणजेच 5 नंबर त्या ठिकाणी आता नियम लावण्यात आले आहेत। 5 कडक नियम आहेत। 4 नंबर 5 नंबरचे नियम सरकारच्या माध्यमातून कडक लावण्यात आलेत। जर या नियमांचं पालन तुम्ही नाही केलं तर तुमच्याकडून तुमची प्रॉपर्टी जप्त केली जाऊ शकते, प्रॉपर्टीचा अधिकार तुमचा नाहीसा होऊ शकतो। त्यामुळे या ठिकाणी 5 नियम कोणकोणते आलेत आता बघा या ठिकाणी आता काय सांगितलंय 5 नियमामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या संपत्ती जर या ठिकाणी जास्त असेल किंवा शेती जर जास्त असेल याबद्दलचा कडक नियम या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलाय। बघा तुमची एखादी जागा असेल, तुमच्या नावावर शेती असेल ते देखील आता जप्त करण्यात येईल। नवीन कडक त्या ठिकाणी नियम आले आहेत। जर तुम्ही कोर्टात जरी गेले, सुप्रीम कोर्टात जरी गेले, हाय कोर्टात जरी गेले तर कोर्टही तुमचं आता त्या ठिकाणी आता तुम्हाला या नियमाचं उल्लंघन केल्यानंतर त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही। त्यामुळे 5 कडक नियम त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत। तुमच्या नावावर एखादी कुठली जागा असेल, शेती असेल, जमीन कोणती असेल, त्या ठिकाणी फ्लॅट असेल, कोणतीही जागा असेल तर तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता सरकारच्या माध्यमातून कोणकोणते नियम या ठिकाणी आता लावण्यात आलेत बघा। आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर आता लागू केले गेले आहेत नवीन नियम। मग तुमचं शेत असू द्या किंवा इतर कोणतीही प्रॉपर्टी असू द्या, सर्वांसाठी हे नियम आता लागू करण्यात आले आहेत। या नियमामुळे काय बदलणार आहे, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला तुमचा अधिकार सिद्ध करण्यासाठी लागणार आहेत,
चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल्स माहिती आता जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आता आपल्या राज्यामध्ये तसेच देशातील 12 राज्यांमध्ये हे नियम आता लागू केले आहेत, जे तुम्हाला पुढील महिन्यापासून आता लागू होत आहेत। कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आले 5 नियम आहेत। जर तुम्ही 3 नियम व्यवस्थित पाळले तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, त्या ठिकाणी तुमचा त्रास कमी होणार आहे। आणि शेवटचे तुम्हाला 4 नंबरचे आणि 5 नंबरचे नियम सरकारने थोडे कडक लावलेत, त्यामध्ये जर तुम्ही या नियमाचं पालन केलं नाही तर तुमचा संपत्तीचा अधिकार तुम्हाला उरणार नाही। संपत्ती सरकार जमा होणार आहे। तुम्ही कोर्टात जरी गेले तरी तुम्हाला त्या ठिकाणी काहीच तुमचा फायदा होणार नाही। इतका भयंकर नियम हा 5 नंबरचा या ठिकाणी आता लावण्यात आला आहे। याचं कारण म्हणजे फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत। अनेक जण त्या ठिकाणी जमीन हडपण्याचा प्रयत्न करू लागले आहेत। त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारच्या माध्यमातून आता कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे। तर बघा, आता या ठिकाणी बघा स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे की आता तुमच्या शेत जमिनीतून प्रत्येक नियम महत्त्वाचा आहे। यामधील आता शेवटचा 4 नंबर 5 नंबरचे नियम सुद्धा एकदम कडक लावण्यात आले आहेत। प्रत्येक नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे। आता या ठिकाणी नियम सांगण्यास सुरुवात करताय। बघा, पहिला नियम आहे तो म्हणजे शेतीबद्दल। जर तुम्ही शेतकरी असाल तर इथे लक्ष देऊन बघायचं आहे। शेतीतून पहिला कसं होत होतं की आता आपल्या शेतीतून एकदम मोठा रस्ता असायचा, त्या ठिकाणी हायवे यायचा आणि हे बांधण्यासाठी तयार करण्यासाठी आपलं घर पाडलं जायचं। आपल्या शेतीमधून मोठा रस्ता त्या ठिकाणी आता दिला जायचा आणि सरकार काय करायचं, ही सर्व जे काय असेल म्हणजे तुमच्या शेतीतून जर त्या ठिकाणी मोठा रस्ता जात असेल किंवा एखादं पूल सरकारला बांधायचं असेल तर तुमच्या शेतीमधून ते डायरेक्ट बिना विचारता तुम्हाला तुमचं ताब्यात घेत होती शेती। तुमची त्या ठिकाणी घर वगैरे असेल तर ते हस्तगत करून पाडण्यात येत होतं। त्या ठिकाणी सरकारची मनमानी आता इथून पुढे चालणार नाही, असं स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने एक मोठा आनंदाचा निर्णय दिला आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना व लोकांना त्यांच्या नावावर त्यांच्या असणारी प्रॉपर्टी, त्यांच्या नावावर असणारी शेतजमीन, घर जागा हे कुठलेही रस्ता तयार करण्यासाठी आता स्वतःच्या मर्जीप्रमाणे त्यांनी वागतील। आणि तुम्हाला सरकारने जे नियम लावलेत म्हणजे काय सांगितले, जर सरकार तुमच्यावर मनमानी करायला लागलं तर तुम्ही त्या ठिकाणी कोर्टात सुद्धा इथून पुढे जाऊ शकता। सरकार तुमची जमीन आता हस्तक्षेप करू शकत नाही, कारण सरकारच्या माध्यमातून आता ही तुमचं जे काय पहिला हस्तगत करण्याची चाललं होतं म्हणजे तुमच्या शेतातून जर एखादा रस्ता जात असेल किंवा तुमच्या शेतातून तर त्या ठिकाणी एखादं पूल बांधायचं असेल तर त्या ठिकाणी आता सरकार तुमची परमिशन घेणार आहे। जर तुम्हाला परमिशन द्यायची नसेल तर सरकार तुमची जमीन हस्तगत करू शकत नाही, कारण कोर्टाने तशा प्रकारचा आदेश आता सर्वांना दिलेला आहे। त्यामुळे इथून पुढे तुमच्यासाठी पहिला निर्णय आनंदाचा घेण्यात आला आहे, तो म्हणजे तुमची जमीन असेल, तुमचं घर असेल, सरकार तुमच्या त्या ठिकाणी विचारल्याशिवाय किंवा तुमची परमिशन घेतल्याशिवाय कधीही धक्का लावू शकत नाही, अशा प्रकारचा पहिला नियम सांगण्यात आला आहे। आता यामधील पुढचे नियम अत्यंत कडक आहे। यामधील शेवटचे नियम असे सांगण्यात आलेत, ज्याचं जर तुम्ही पालन नाही केला तर तुम्हाला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमची प्रॉपर्टी जप्त सुद्धा होऊ शकते। त्यामुळे कोणकोणते नियम लावण्यात आलेत तुम्ही इथं लक्ष देऊन बघायचं आहे, कारण यामध्ये 4 नंबरचा आणि 5 नंबरचा जो नियम सांगण्यात आला आहे तर त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की जर तुम्ही या नियमांचं पालन नाही केलं आणि या नियमानुसार तुमची संपत्ती त्या ठिकाणी आढळली, जमीन आढळली, तर त्या ठिकाणी आता जप्त करून घेतली जाणार आहे। तुमचा अधिकार त्यामध्ये उरणार नाही, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता बघा, या ठिकाणी आपण दुसरा नियम पाहण्यास आता सुरुवात करत आहोत, ते म्हणजे तुम्हाला आधार कार्डला तुमच्या सगळ्या म्हणजेच तुमच्या आधार कार्डला तुमची संपत्ती असेल, जमीन असेल तर ती आता लिंक करणं गरजेचं आहे। सध्याला ही प्रोसेस उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे। आता पुढील महिन्यापासून आपल्या राज्यामध्ये हा नियम त्या ठिकाणी घालण्यात येणार आहे, म्हणजेच पुढील महिन्यापासून आपल्या राज्यामध्ये सुद्धा आता हा नियम लागू होण्याची शक्यता आहे। ती म्हणजे आधार कार्डला सर्व काय असेल ते तुमची प्रॉपर्टी, तुमची शेतजमीन ते त्या ठिकाणी लिंक करणं गरजेचं आहे। हा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे। पुढील नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत बघा। आता त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहे, आई वडिलांबद्दल असणार आहे। जर इथून पुढे स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्ही जर आई वडिलांना जर सांभाळला नाही
तर तुमची प्रॉपर्टी त्या ठिकाणी आता सरकार जप्त करणार आहे। म्हणजेच काय सांगितलंय, आता सरकारचं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे। जर तुम्ही त्या ठिकाणी आई वडिलांना माया लावून जर तुम्ही प्रॉपर्टी त्यांची नावावर करून घेतली असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही जर आई वडिलांना सांभाळलं नाही तर तुमची प्रॉपर्टी जप्त करण्यात येणार आणि आहे अशी त्या ठिकाणी तुमच्या आई वडिलांना परत करण्यात येणार। म्हणजेच जर इथून पुढे जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांभाळलं नाही तर तुमची प्रॉपर्टी त्या ठिकाणी आई वडिलांना ते सरकारच्या माध्यमातून परत देऊ शकतात। अशा प्रकारचे नियम या ठिकाणी आले आहेत। तर या ठिकाणी सर्वात कडक नियम सांगण्यात आलाय ती म्हणजे आता मुलांना त्या ठिकाणी आता कोणताही अधिकार चालणार नाही। जर वडिलांनी त्यांच्या स्वखर्चातून स्वतःच्या कष्टाने जमीन घेतली असेल तर मुलांचा अधिकार त्या प्रॉपर्टीवर नसणार आहे। आणि जर मुलांनी त्या ठिकाणी आता मनमानी केली, जबरदस्ती केली, आमच्या नावावर जमीन करा अशा प्रकारचं जर त्या ठिकाणी जबरदस्ती केली तर सरकारच्या माध्यमातून कायदेशीर कारवाईला सुद्धा आता मुलांना सामोरे जावे लागणार आहे। कारण आजकाल काय व्हायले की मुलं जमीन नावावर आई वडिलांना माया लावून करून घेतात व परत त्यांना सांभाळण्यास नकार देतात। त्यामुळे कोर्टाने आता स्पष्टपणे या ठिकाणी आता मुलांच्या आई वडिलांना दिलासा दिला आहे। त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे जर तुम्ही चुकून जर मुलांच्या नावावर जर त्या ठिकाणी तुमच्या प्रेमापोटी जर जमीन नावावर केली असेल, प्रॉपर्टी नावावर केली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी परत आयाशी घेऊ शकता। अशा प्रकारचा कायदा आलेला आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पुढील महिन्यापासून आता अनेक नियम त्या ठिकाणी बदलण्याची शक्यता आहे। त्यामध्ये तुमच्या नावावर नेमकं शेती किती असेल तसेच तुमच्या नावावर नेमकं संपत्ती किती असेल याबद्दलची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे। त्याबद्दलचा अजून आकडा स्पष्ट झालेला नाही, परंतु लवकरच तुमच्या नावावर किती जमीन असेल, किती संपत्ती असेल याचा आकडा स्पष्ट होईल आणि त्यानुसारच त्या ठिकाणी कारवाईला सुरुवात होईल। जास्त संपत्ती आणि जास्त जमीन असणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे आता फसवणूक करून ज्यांनी जमीन घेतली आहे, फसवणूक करून ज्यांनी आता त्या ठिकाणी प्रॉपर्टी घेतली आहे त्यांची चौकशी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।